शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील मल्हार चौकात झेरॉक्स काढण्याच्या निमित्ताने एका तरुणाने विद्यार्थिनीचा मोबाईल हातात घेत तिचे फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेतले आणि नंतर इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली। या प्रकारामुळे धक्कादायक अनुभव आलेल्या विद्यार्थिनीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे। नवनागापूर मधील साईराज नगर भागात शुक्रवारी दुपारी घरफोडीची घटना घडून सुमारे 2,14,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे। या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडलेले आहेत। त्यामुळे जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। वडगाव गुप्ता येथे चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 14,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ही चोरी झाली। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुलदीप पंडित विघ्ने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे पुढील तपास करीत आहे। राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर शहरातील रस्त्याच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। यातून सध्या शहरात रस्त्यांची कामे सुरू आहे। रस्ता काँक्रिटीकरण करण्यावर महापालिकेचा भर आहे। त्यामुळे रस्ता करण्यापूर्वी अंतर्गत इतर कामे पूर्ण करून अतिक्रमणे हटवूनच कामे केली जात आहेत। त्यासाठी रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमणे काढण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। त्याची मुदत संपल्यावर कामे सुरू होतील असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।